दिवाळी आली आहे, तो फराळ तर व्हायलाच पाहिजे. त्यासाठी आपण सर्वात प्रथम पातळ पोह्यांचा चिवडा बघूया. त्यासाठी पातळ पोहे, शेंगदाणे, कढीपत्ता, खोबरं, मिरची, भाजकी डाळ, थोडी हळद, राई, हिंग, मीठ आणि चिमूटभर मसाला लागेल. गरम तेलामध्ये शेंगदाणे चांगले फ्राय करून घ्यायचे. एकदम काळसर करायचे नाहीत, पण खमंग झाले पाहिजे इतके तळून घ्यायचे. त्याच तेलात खोबरं, भाजकी डाळ चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायची. तेल गरम असेलच त्या तेलामध्ये राई टाकून घ्यायची. राई चांगली तडतडून द्यायची, म्हणजे फोडणी चांगली छान बसली पाहिजे. राई तडतडली की त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकायचं. हिंग टाकल्यावर थोडंसं 2 मिनटं जाऊन द्यायची. त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता छानपैकी तडतडला गेला पाहिजे. कढीपत्ता तडतडल्यावर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. हळदीचं प्रमाण आपल्या पोह्यांवरती डिपेंड राहील. हळद चांगली टाकली की त्यामध्ये मिरची मिरची चांगली फ्राय करून घ्यायची. मिरची फ्राय होत असतानाच त्यामध्ये चिमूटभर आपलं लाल मिरची पावडर टाकायची. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिरची एकदम छानपैकी खरपूस होईपर्यंत, म्हणजे दमट राहिली नाही पाहिजे, अशी छानपैकी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची. ती झाली की त्यामध्ये जे आपले पोहे आहेत तेच टाकायचे. ते टाकून झाले की त्यांना व्यवस्थित हलवून घ्यायचं. चिमूटभर साखरसुद्धा त्यामध्ये टाकायची. पोहे व्यवस्थित उलटे सुलटे करून व्यवस्थित हलवून घ्यायचे. त्यामध्ये परत आपण फ्राय केलेले शेंगदाणे, भाजकी डाळ हे सगळं टाकल्यावर आपला चिवडा रेडी आहे.